बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करत नाही। आम्ही पण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलो आहोत। शेतकरी म्हणून आम्ही त्या गोष्टीचं अजिबात समर्थन करत नाही। पण त्यांचा जर सभागृहामध्ये निषेध करायचा असेल तर त्याकरता संविधानिक पद्धतीचे मार्ग आहे। सभागृहाचे आयुध आहेत। स्वतः नाना पटोले साहेब हे विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यामुळे त्या खुर्चीचा मान त्यांना माहीत आहे। ते ज्या पद्धतीने त्या सभागृहामध्ये बोलले, राजदंडाला स्पर्श करणं, राजदंडाला हात लावणं किंवा राजदंड उचलणं हा सुद्धा माननीय पीठासीन अधिकाऱ्याचा अवमान असतो। ही कायद्याची पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत, त्यामुळे त्यांनी तो अवमान केलाय म्हणून त्यांचं निलंबन झालंय। आता त्याचा संबंध बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याशी जोडण्याचं काही कारण नाही। लोणीकरांच्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करणार नाही, त्यांच्या वक्तव्याचं मी सुद्धा समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही। मात्र काल ज्या प्रकारे विरोधकांनी मुद्दे विचारायला पाहिजे ते सोडून ज्या पद्धतीने अखंड तांडव करत एकामेकाचा बाप काढला, ते मात्र या सभागृहाच्या प्रथा परंपरेला छेद देणारं होतं आणि त्यामुळे त्यांचं निलंबन झालं।